श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत लक्ष्मीपूजन कसं करायचं ते. बघा, लक्ष्मीपूजन करताना आपण सागर संगीत पण करू शकतो किंवा साध्या पद्धतीने पण करू शकतो. कारण जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लक्ष्मीपूजन करायचं आहे. म्हणजे टाळायचं नाही ते अजिबात सुद्धा. आणि असं काही नाही की सागर संगीतच म्हणजे काही काही जणांना आता मंत्र येत नाहीत किंवा माहिती नसते काही. तर अशा मंडळींनी साध्या पद्धतीने पण पूजा केली तरी पण चालते. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पूजा कशी करायची ते सांगते. बघा, लक्ष्मीपूजन करताना पहिल्यांदा काय करावं, जिथं आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत ती जागा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. म्हणजे पाणी टाकून ते पुसून घ्यावी. त्याच्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावरती लाल कपडा अंथरावा. पाट किंवा चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढायची आहे, आपल्याला रंगीत रांगोळी काढायची आहे. आणि चौरंगावर अक्षतांचं म्हणजे जे अक्षता आहेत त्यांचं अष्टदल कमल काढायचं आहे किंवा स्वस्तिक काढा. जर तुम्हाला अष्टदल कमळ येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता. एक चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा घट जो तुमच्याकडे उपलब्ध आहे. तेही नसेल तर तुम्ही जो तांब्या वापरता तो घेतला तरी सुद्धा चालेल. तर तो घ्यायचा, त्याच्यामध्ये गंगाजल मिसळायचं, आपलं साधं पाणी मिसळायचं आणि त्या अष्टदल कमलावरती किंवा स्वस्तिकावरती जे आपण तांदळाने काढलेलं आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं ते. आणि त्याच्यामध्ये बघा, त्या तांब्यामध्ये, त्या कलशामध्ये पंचपल्लव म्हणजे काय, तर 5 झाडांची पानं ठेवा किंवा आंब्याची ढाळी ठेवा किंवा तुमची खायची पानं ठेवा तरीही चालेल. आता कलशाभोवती काय करायचं, फुलांची आरास करा. म्हणजे कलशाला आपलं फुलांचा हार घाला, त्याच्या गळ्याभोवती आपण घालतो ना हार, तसं. आता त्याच्या डाव्या बाजूला काय करा, तुम्ही लक्ष्मीसाठी एक हळदीने कमळ काढा. कमळ म्हणजे अष्टदल कमळ काढा किंवा आपलं सरळ तांदूळ ठेवा, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा आणि त्याच्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. किंवा जर लक्ष्मीची मूर्ती नसेल, शक्यतो तर असतेच आहे, फोटो असेल तरी चालेल, मूर्ती असेल तरी चालेल, किंवा मग सुपारी ठेवा. ज्या सुपाऱ्या तुम्ही, बघा, लक्ष्मी आणि कुबेराची सुपारी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला जी पूजा केलेली आहे, ज्यांनी केली त्यांनी त्या 2 सुपाऱ्या ठेवल्या म्हणजे ठेवाव्यातच. त्या चालणं म्हणणं इतकं म्हणजे असं हे होणार नाही. परंतु त्या सुपाऱ्या जर असतील कोजागिरी पौर्णिमेच्या तर त्या ठेवून द्यायच्या आणि त्याची पूजा करायची. बघा, आता कशी करायची पूजा, तर मी साध्या पद्धतीने पहिल्यांदा तुम्हाला सांगते की कलशाच्या बाजूला बघा, उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करा. तिच्यासमोर सुपारी असेल तर लक्ष्मीची सुपारी स्थापन करा किंवा मग मूर्ती स्थापन करा. तिला स्नान घाला, पंचामृताने स्नान घाला, हळदी कुंकू, धूप दीप नैवेद्य दाखवा. आणि त्याच्यासमोर ते काय करा तुम्ही, तर पूजेचं सगळं सामान मांडून ठेवा. म्हणजे पुस्तकं आहे, डायरी आहे, काही पासबुकं आहेत, हे सगळं ठेवायचं. त्याच्यावर पाण्याने प्रोक्षण करायचं. प्रोक्षण करायचं म्हणजे काय, तर फुलाला पाणी लावायचं आणि फुलांनी पाणी शिंपडायचं त्याच्यावरती आणि मग त्याची पूजा करायची. नंतर आवाहन करायचे गणपती बाप्पाचं आणि लक्ष्मी मातेचं. लक्ष्मी मंत्र म्हणा जो येतो तो. जर जमत नसेल तर ओम महालक्ष्मी देवे नमः असाही म्हटलं तरी चालेल किंवा ओम महालक्ष्मी माते नमः म्हटलं तरी चालेल. ओम महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक येत असेल तर ते म्हणा किंवा श्रीसूक्त येत असेल तर ते म्हणा. ही झाली आपली साध्या पद्धतीने पूजा. नैवेद्य दाखवा. जो नैवेद्य आपण फराळाचा केलेला आहे तो फराळाचा नैवेद्य दाखवा. काही गोडाचं केलं असेल, उष्ट न केलेलं असेल तर ते दाखवा, तेही चालेल. पण आता सागर संगीत पूजा कशी करायची, तर बघा, दीपलक्ष्मी असते, गजलक्ष्मी असते, श्रीयंत्र असतं बऱ्याच जणांकडं. तर त्यांनी काय करायचं, ह्या देवतांना पण पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं. 2 सुपाऱ्या घ्यायच्या, गणपतीची एक आणि सर्व देवांची एक. आणि कुबेराची तर आपल्याकडं सुपारी घ्या किंवा मूर्ती घ्या तरी चालेल. घंटी घ्या. 5 किंवा 7 सुगड घ्या बघा मातीचे. त्याच्यामध्ये बताशे घाला, नाणी घाला, धने घाला किंवा धान्य भरून ठेवा, जे उपलब्ध असेल ते. दिवा उदबत्ती लावा. कारण कुठलीही पूजा करताना पहिल्यांदा दिवा लावून, उदबत्ती लावून मग पूजेला सुरुवात करायची. बघा, आता काय करणार, तर कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, लक्ष्मण नारायण देवतेचं तुम्ही काय करा, स्मरण करा आणि आचमन करा. आचमन कसं करायचं, तर 3 वेळेस हातावरती पाणी घ्यायचं, उजव्या हातावरती पाणी घ्यायचं. आणि ते पाणी घेताना काय करायचं, तर पहिल्यांदा पाणी घेतलं ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पाणी घेतलं ओम माधवाय नमः, तिसऱ्यांदा पाणी घेतलं ओम नारायणाय नमः.
असं म्हणायचं आणि ते पाणी पिऊन टाकायचं. आणि चौथ्या वेळेस हातावर घेतलेलं पाणी काय करायचं तर ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. आता हे जे आपण पाणी घेतलेलं आहे हातामध्ये त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाका, हळदी कुंकू टाका आणि एखादं फूल ठेवा. आणि मग पाणी चौथ्यांदा काय करा, विष्णू 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 म्हणून ताम्हणामध्ये सोडून घ्या. आता गणपतीचं स्मरण करा, कारण पहिल्यांदा कुठलाही कार्य करताना आपण गणपतीचं पहिल्यांदा सेवा करतो आणि नंतर कार्याला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपतीचं स्मरण करा. त्याला स्नान घाला. बघा, पहिल्यांदा पाण्याने घाला, दुधाने घाला, तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने घाला, नंतर पाण्याने घाला, पुसून घ्या, अक्षदा वाहा त्याला. असं गणपतीची पूजा करा, आवाहन करा. अथर्वशीर्ष येत असेल तर अथर्वशीर्ष म्हणा, कारण गणपतीची पूजा करताना आपण अथर्वशीर्ष म्हणत असतो आणि त्याच्या पूजेला सुरुवात करत असतो. आपण गणपतीची नेहमी पूजा करताना अथर्वशीर्ष म्हणायचं आणि मग आपलं स्नान घालणं, गंध लावणं, त्याला फुलं वाहणं, अक्षदा वाहणं हे करायचं असतं गणपतीची सेवा करत असताना. आता सर्व देवतांची जी दुसरी पूजा आहे, सुपारी आहे आपल्याकडं, ती पण आपण काय केलेली आहे तर तांदळावरती ठेवलेली आहे. आपण ती पण ताम्हणात उचलून घ्या आणि तिला पण गणपतीला जसं आपण स्नान घातलं तसं स्नान घाला, हळदी कुंकू वाहा, फुलं वाहा, अक्षता वाहा आणि मग तिच्या जागेवरती पुसून ठेवा ती मूर्ती आणि हळदी कुंकू वाहा. बघा, आता काय करायचं तर आवाहन केलेलं आहे तुम्ही सगळ्या देवतांचं. ह्या सगळ्या देवतांना तुम्ही काय करा, आता कुबेराचं पण तुम्हाला स्नान घालायचं आहे. जर कुबेराची जी सुपारी आहे किंवा मूर्ती आहे त्याला पण अशा पद्धतीने स्नान घालायचं आणि त्याच्या जागेवरती तांदळावरती ठेवून द्यायचं. ह्या सगळ्या देवतांना काय करायचं, कापसाची वस्त्र आपण अर्पण करायची. नैवेद्य दाखवायचा. गणपतीला कुठला नैवेद्य दाखवायचा तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा. गुळ आणि खोबरं ठेवायचं, त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आणि पाणी फिरवायचं त्याच्याभोवती आणि गणपतीला नैवेद्य दाखवायचा. आता लक्ष्मी मातेची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्या. आता सुपारीचं काही मला वाटत नाही, कारण सगळ्यांकडं मूर्ती असतेच आहे. किंवा फोटो घ्या, जर नसेल मूर्ती तर पाण्याने पुसून घ्या ती मूर्ती, म्हणजेच तिला आपण स्नान घालत असतो. स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्राला सुद्धा अशाच पद्धतीने स्नान घालायचं आहे आपल्याला. ओम 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 असं 5 वेळेस म्हणायचं आहे. स्त्रीयंत्राची पूजा करत असताना प्रार्थना करायची, म्हणे सगळ्या चांगल्या प्रकारचं धन आमच्या घरामध्ये येऊ दे आणि चांगल्या पद्धतीनेच त्याचा वापरसुद्धा होऊ दे अशी प्रार्थना करायची. अभिषेक घालायचा श्रीयंत्रावरती, अत्तर लावायचं त्याला, परत पाणी घालायचं आणि पुसून ठेवून हळदी कुंकू लावून फुलं व्हायचे, अक्षदा व्हायच्या. केशर घरात असेल तर केशर अर्पण करा. नवीन कॅलेंडर आणलं असेल तर त्याची पूजा करा, वह्यांची पूजा करा. घरात तुमची कपाटं आहेत, दरवाजे आहेत आपल्या घराला लावलेले, त्यांची पूजा करा. त्याच्यावरती स्वस्तिक काढा. काही मशिनरी वगैरे असेल तर त्याची पण पूजा करा, त्याच्यावरती तुम्ही म्हणजे स्वस्तिक काढा. आणि गजलक्ष्मी आहे तिची पण पूजा करा. आणि आता काय करायचं तर सगळ्यात आता एवढं सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं, आई जगदंबेची, आई लक्ष्मी मातेची ओटी भरायची. तर ओटी भरताना आपण काय करतो, पीस ठेवतो, तांदूळ ठेवतो, त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवतो, एक नाणं ठेवतो, हळकुंड ठेवतो, है ना. पण पहिल्यांदा काय करायचं, ओटी भरताना जो पीस घेतलेला आहे तुम्ही, म्हणजे जे वस्त्र घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आणि नंतर आईसाहेबांची काय करायची आहे, आपल्याला ओटी भरायची आहे. आणि विडा ठेवलेला असतो, त्या विड्यावर सुद्धा तुम्हाला फुलांनी पाणी शिंपडायचं आहे बघा. आणि हळदी कुंकू व्हायचं आहे. खडीसाखरेचा खडा पण ठेवायचा आहे त्याच्यावरती. विडा व्यवस्थित ठेवा, बदाम ठेवा, सुपारी ठेवा, हळकुंड ठेवा, 1 रुपयाचं नाणं ठेवा, खोबरं ठेवा आणि एक फूल वाहा त्याला. केरसुणी आणलेली असते आपण नवी, तिची पण पाणी वगैरे फुलांनी शिंपडून हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून यथासांग पूजा करायची आहे आपल्याला. आता कलश आहे जो आपण ठेवलेला, तर त्याच्या नारळाची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. हा कलश आपण घरातल्या सगळ्यांनी 3 वेळेस डोक्याला लावायचा आणि तांदळावरती ठेवून द्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांचा सण आहे हा दीपावली, तर ह्या दिव्यांची सुद्धा आपण पूजा करायची आहे बघा. गंध लावा, हळदी कुंकू लावा, एक फूल वाहा आणि पूजा करा. बरं, आता हे सगळं आपण कशावर करतो तर ह्या पृथ्वी मातेवरती करतो. तर पृथ्वी मातेला सुद्धा खाली एक त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणावरती हळदी कुंकू लावा आणि पूजा करा. पाण्याने काढलं त्रिकोण तरी पण चालतं. आणि देवासमोर बघा, तुम्हाला माहिती नैवेद्य कसा दाखवायचा, मंडल काढायचं किंवा आपण चौरस काढतो आणि त्याच्यावरती ताट ठेवतो आणि नंतर मग फराळाचं म्हणजे कुठलाही तुमचा नैवेद्य जो आहे तो व्यवस्थित 3 वेळेस पाणी फिरवायचं
आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आणि 3 वेळेस आपला उजवा हात देवांकडे असं करायचा आणि नैवेद्य घ्या म्हणून विनंती करायची, देवांना प्रार्थना करायची. तुम्हाला जे जे पाहिजे ते त्या परमेश्वराकडं मागा. पण मागण्याऐवजी फक्त तुम्ही एकच शब्द, माझ्या तर मताने असं म्हणावं की आमच्यावरती कृपादृष्टी ठेवा. कृपादृष्टी ठेवा म्हणलं म्हणजे ह्या एका शब्दामध्ये सगळ्याच गोष्टी येतात आणि मनाभावापासून करायचं आहे. शेवटी कसं आहे, आता लक्ष्मी माता येणार म्हणजे आपल्याला तेवढा उल्हास आहे, कारण तिच्यावर सगळं जग चालतं हे आपल्याला माहिती आहे. ती नसेल तर माणसाला किंमत नाही हेही आपल्याला माहिती आहे. असं आपण म्हणू शकत नाही की नाही पैशाशिवाय काही अडत नाही. पैशाशिवाय अडतंही आणि अडतही नाही, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्या ज्या त्या प्रसंगानुसार ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं नावं ठेवायचा इथं काही प्रश्नच येत नाही आणि प्रार्थना करायची मनोभावनेपासून. शेवटी कसं आहे, भाव महत्त्वाचा आहे. जेवढं तुम्ही साध्या पद्धतीने करा, सागर संगीत करा, पण आईसाहेबांची पूजा एकदम करा व्यवस्थित. त्यांना प्रार्थना करा, थँक्यू म्हणा, इतके दिवस तुम्ही आम्हाला व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आमच्या केल्या, त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. असं आभार माना, कारण युनिव्हर्सला आभार मानणंसुद्धा खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला युनिव्हर्सकडूनच मिळत असते. आता आरती करा, गणपतीची करा. तुम्हाला ज्या आरत्या येतात त्या आरत्या करा. तुम्ही गणपतीची करा, आई जगदंबेची करा, किंवा मग तुम्हाला लक्ष्मी मातेची पाठ असेल तर ती आरती करा व्यवस्थित. कापूर, भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर लावा, तुपाचा दिवा लावा आणि मग व्यवस्थित आरती करा. घरातल्या सगळ्यांना नमस्कार करायला सांगा. व्यवस्थित प्रसाद घ्या सगळेजण. चुरमुरे, आपण ते बत्ताशाचा प्रसाद आणतो तो सगळ्यांना द्या आणि घरात आनंद असू द्या. कारण या दिवशी कुणी कुणाला रागवू नका. मुद्दाम सणासुदीच्या दिवशी कसं मुद्दाम घरामध्ये काहीतरी होतं बघा, किरकिर होते, काहीतरी होत राहतं सारखं चुकीच्या गोष्टी. तर निगेटिव्ह एनर्जीला थारा देऊ नका ह्या दिवशी. निगेटिव्ह एनर्जीला कसलाही म्हणजे अक्षरशः रागवायची पण एखादी वेळ आली तर रागवू नका, कोणाचं मन दुखवू नका, खोटं बोलू नका आणि छान पद्धतीने पूजा करा. ही पूजा कोणी कोणी करायची ते सांगते. घरातील पुरुष, महिला, मुलं, मुली यांनी ही पूजा केली तरी पण चालते. आणि बघा, ज्या ताईंचे पती नाहीत त्यांनीसुद्धा ही पूजा करायची आहे. असं काही नाही की त्यांनी पूजा करायची नाही. जेवढा मान सवाष्णबाईला आहे तेवढाच मान शास्त्राने त्यांनासुद्धा दिलेला आहे. शास्त्र हे खूप खोल आहे, आपण वाचलेलं नसल्यामुळं आपल्याला ते माहिती नसतं. परंतु असं कुणी करू नका घरामध्ये. जर अशा एखाद्या ताई असतील तर त्यांनाही करू द्या पूजा, कारण देव हा सगळ्यांचा आहे आणि मुख्य म्हणजे तो भावाचा भुकेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद.